नंदुरबार जिल्ह्यात सायंकाळपासूनच वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आणि त्यानंतर चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याला जोडणारा राज्य क्रमांक 1चा हा महामार्ग आहे। मी सध्या त्याच महामार्गावर आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जे मोठमोठे झाड आहेत ते झाड जे आहेत ते उन्मळून पडल्यामुळे महामार्गाचं जी वन साइड आहे ती बंद झालेली आहे। झाड मोठं झाड या ठिकाणी कोसळलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात वाहतूक जी ती या मार्गावरनं होत असते। मात्र सायंकाळपासूनच होत असलेल्या वादळी वाऱ्या आणि पावसामुळे आपण बघू शकतो कशा पद्धतीने जे मोठमोठे झाड आहेत ते झाड जे आहेत या ठिकाणी उन्मळून पडलेत। त्यामुळे राज्यमार्ग क्रमांक जो 1 आहे त्या 1 वरची ही परिस्थिती आहे आणि मोठ्या प्रमाणात झाड उन्मळून पडण्यामुळे जो तो महामार्ग बंद झाला आहे। मात्र प्रवाशांनी काही वेळापूर्वीच या ठिकाणी जे झाड आहे ते सरकवण्याचा प्रयत्न केला आणि वन साइड जी ती महामार्गाची ती सुरळीत सध्या करण्यात आलेली आहे। सागर निकवाडे, साम टीव्ही, नंदुरबार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।